आपल्यासोबत आता जे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे ते तर पदाधिकारी आहे, परंतु त्यांचं चित्रकला स्पर्धेसाठी खूप चांगलं मार्गदर्शन आहे. त्यांच्याबाबत त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार, माझं नाव विराज सवाई, चित्रकला स्पर्धेसाठी संयोजक म्हणून काम करतो आहे आणि गेली अनेक वर्ष या चित्रकला स्पर्धेशी निगडीत आहे. मी स्वतः लहानपणापासून या चित्रकला स्पर्धेतूनच पुढे गेलेलो आहे. त्यामुळे ह्या चित्रकला स्पर्धेशी हे चांगलं जवळकीचं नातं आहे. गेली अनेक वर्ष कलाकेंद्रामध्ये काम करत असताना हे चित्रकला जी स्पर्धा आहे तर ती महत्त्वाची का? कारण की मुळातच आपल्या समाजामध्ये एक चांगला दृष्टिकोन निर्माण व्हावा हा ह्या चित्रकला स्पर्धेच्या मागचा उद्देश आहे. चित्रकलेकडे फक्त छंद म्हणून न बघता आपल्या आयुष्यभर अनेक ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पुरत असते आणि त्यासाठी ही नुसती स्पर्धा नाही तर यामधून अंतिम फेरीमध्ये गेलेले जे स्पर्धक आहेत तर त्यांच्यासाठी आपण एका विशेष कार्यशाळेचं आयोजन करतो आणि या कार्यशाळेमध्ये तुमची चित्रकलेकडे पाहण्याची दृष्टी सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अनेक तज्ज्ञ आत्तापर्यंत ह्या चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले अनेक नामवंत चित्रकार ह्या कार्यशाळेसाठी इथे आलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना वेळोवेळी केलेलं आहे. यातून काय होतं की ज्यांना खरोखरच चित्रकलेची आवड आहे त्यांनी फक्त छंद म्हणून या चित्रकलेकडे न बघता त्यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चित्रकला स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. जसं आत्ता बाकीच्या सगळ्याच जणांनी सांगितलं की मावळ तालुका पातळीवरती ही स्पर्धा आयोजित केली जाते. खूप लांबून लांबून विद्यार्थी इथे येतात. आपल्याकडे एकूणच थोडासा ॲस्थेटिक्स किंवा एकूणच या कलेच्या दृष्टीने जो बघण्याचा जो विचार आहे किंवा करायला हवा राहतं जी अपेक्षा आहे तर ती कुठेतरी कमी आहे आणि ती वाढीस लागावी, मुलांच्या गुणांना प्रोत्साहन दिलं जावं याच उद्देशाने ही चित्रकला स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येते आणि खरोखरच खूप उदंड प्रतिसाद ह्या चित्रकला स्पर्धेला मिळतो.